खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हा आरोप केलाय। रासायनिक खतांच्या किमतीत 30% वाढ झाली आहे। खरीप हंगाम 2024 तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत 20 ते 30% अधिक वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले। खतांचे दर गगनाला भिडल्यानं लागवड खर्च वाढलाय। शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। कच्चा माल जो काही आखाती देशातून येत होता त्याच्या वाहतुकीला मर्यादा पडायला लागल्या। डॉलर महाग झाला त्यामुळे जे कच्चा माल अजून महाग व्हायला लागला। शिवाय सरकारने त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली, जी खत कंपन्यांना सरकार सबसिडी देते, ज्याच्यामुळे आपल्याला परवडेल या दरामध्ये खत कंपन्या खत विकत असतात। ती सबसिडी कमी केल्यामुळे या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी सोडवला पाहिजे।